प्रेक्षकांनी या सामन्याचं स्वागत टाळ्या वाजवून करायचंय. प्रेक्षकांनी सगळ्यांना विनंती आहे की आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी ह्या मॅचला सुरुवात झालेली आहे. बीएससी सेकंड इयरचा विद्यार्थी या ठिकाणी रेड करतो आहे. बीएससी तृतीय वर्षातील धिप्पाड खेळाडूंच्या समोर बीएससी द्वितीय वर्षातील हा खेळाडू आणि पुन्हा एकदा धुमाळ रेड वरती हा बीएससी सेकंड इयरची रेड या ठिकाणी होते. पाहूया काय होतोय ते. बीएससी सेकंड इयरची रेड चंचल आणि चपळ खेळाडू या ठिकाणी तो आहे आणि छान सुंदर पद्धतीनं बाद केलेला आहे या ठिकाणी. चपळ खेळ आणि अष्टपैलू खेळाडू धुमाळ या ठिकाणी रेड करायला आलेला आहे आणि त्याला पकडलेला आहे. मजबूत पकड. मी आताच म्हणालो तो हा खेळाडू चपळ आहे. अष्टपैलू खेळाचं दर्शन घेण्याला दाखवलेला पाय पडल्यामुळे तू बाद झालेला आहे. थोडं पाठीमागे थांब. आणि पुन्हा एकदा बीएससी सेकंड इयरची रेड या ठिकाणी होते. पाहुणे खेळाडू काय करतोय. सगळेजण मागे मागे सरका. थोडं खेळाडूंना खेळू दे. प्रेक्षकांनी खेळ खेळायचा फक्त पाहायचं आहे. चला चला लवकर पाहूया काय होतं. अत्यंत सुंदर पद्धतीने उत्साही वातावरणात या ठिकाणी आणि बाद. पाहूया धुमाळ काय करतो आहे की पुन्हा एकदा तसा अत्यंत सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा चपळ खेळाडू. पाहूया तो काय करतो आहे. त्याची एक भीती बीएससी थर्ड इयरच्या वर्गामध्ये बसलेली असणारा असा हा चपळ खेळाडू आहे. खूप सुंदर पद्धतीने तो खेळतो आहे. पाहूया काय होतंय ते. सामना देशमुख खिशात हात घालून नुसतं पाटीलकी करू नका. तुम्ही खेळात आहे हे विसरू नका. तुमच्या शरीराचा काहीतरी फायदा होऊ द्या बीएससी थर्ड इयरच्या वर्गाला. अमृत मगरने खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी खेळाडू बाद केलेला आहे. धुमाळ खेळाडूला बाद केलेला आहे. पाहूया काय होतंय ते. आणि खूप सुंदर पद्धतीने धुमाळ खेळतो आहे. परत गेलेला आहे. पाहूया अमृत मगर झेपावण्याच्या स्थितीमध्ये बसलेला आहे. तो काय करतोय पाहूया. बीएससी सेकंड इयरचा खेळाडू. आता तुला संघासाठी खेळावं लागणार. धुमाळ पकडलेला करत आहेत आणि धुमाकूळ घालत आहे. त्याला पकडतायत का सोडून देत आहेत. पुन्हा बाद केलेलं आहे. आता देशमुखची रेड होणार आहे. देशमुखच्या रेड साठी प्रेक्षक सुद्धा उत्साही आहेत. धुमाळा बाद केलेला आहे. खूप सुंदर पद्धतीने मोस्ट वॉन्टेड रेड या ठिकाणी संपन्न होत आहे. मोस्ट वॉन्टेड रेड. पाहूया देशमुख काय देशमुखी गाजवत आहेत आणि पुन्हा एकदा देशमुखांची रेड आणि बीएससी सेकंड इयरचे विद्यार्थी झेपवणार आहेत त्याच्यावरती. पकडणार आहेत त्याला आणि देशमुख काय करतो पाहूया. 4-2 खेळाडू परत घेऊन येतो की काय. असा हा देशमुख आहे. दमला तो दमला. कबड्डी मन बाबा. सबसे शर्मागत पकडलेला विषयच म्हणावा लागेल. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी मोस्ट वॉन्टेड रेड खूप सुंदर पद्धतीने संपन्न झालेले. पाहूया चपळ खेळाडू पुन्हा एकदा. बीएससी तृतीय वर्षाची महत्वाचा खेळाडू आता सध्या संघाच्या बाहेर आहे. पाहूया काय होतंय ते. बीएससी सेकंड इयर पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करताना आणि हा शेवटचा मिनिट आहे. अत्यंत चुरशीचा सामना या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि सागर शिंदेची रेड. पहिलीच रेड सागर शिंदे घेऊन आलेले आहेत. पाहूया काय होतंय ते. उंच आणि धुपाड असा खेळाडू असणारा सागर शिंदे आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि बाद. एक खेळाडू बाद झालेला या ठिकाणी. तुम्हीच मॅच खेळायला मध्ये मध्ये येऊ नका. पुन्हा एकदा बीएससी सेकंड इयरची रेड या ठिकाणी
धुमाळला टार्गेट केलं जात आहे आणि बाद या ठिकाणी पाहूया 2 खेळाडू बाद. सत्य धुमाळला पण हात लागला. धुमाळ तुम्ही बाद झालेला आहे. तुमच्या शॉटला स्पर्श झाल्यामुळे तुम्हाला कळालं नसेल पण एकटेच किती वेळ खेळणार हा मैदानाच्या बाहेर. अमृत मगरला या ठिकाणी पाहूया आता सेकंड इयरची ही लास्ट रेड होते आहे आणि अमृत मगरला पकडतात का परत जाऊ देत आहेत. अमृत मगर रिकाम्या हाताने परत जायचं नाही. आता तुमचा संघ अडचणीत आहे. तुम्हाला खेळावं लागणार आहे. एक तरी खेळाडू बाद करावा लागणार आहे आणि अमृत मगरला या ठिकाणी मजबूत पकड, चतुर खेळाडूची मजबूत पकड या ठिकाणी अमृत बाद झालेले आणि वेळ संपलेली मतदार रेडला. गोळ्या खाल्ल्यामुळे जरा मागे पुढे झालो. चला रेड आहे. बीएससी सेकंड इयरची रेड आणि थर्ड इयरचे 3च खेळाडू बाकी आहेत. नायक अजून संघात शिल्लक आहे. पाहूया काय होतंय ते. आणि या ठिकाणी खूप बाद थर्ड इयर विजयाच्या समीप येऊ शकता. पुन्हा एकदा बीएससी सेकंड इयरची रेड देशमुखांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पाहूया काय होतंय ते. थर्ड इयरचे संघ नायक आलेला रेडवरती. पाहूया काय करतायत. संघ अडचणीत आलेला आहे. संघासाठी जीवाचा बाजी पणाला लावावा लागणार नायकाला घेण्याचा प्रयत्न करतोय का. आणि विकी पाहूया विकी पळायला लागला इकडून तिकडे. विकीच्या ताब्यात आणलेला या ठिकाणी संघ अडचणीत आहे. विकी तुला धावत लागणार, तुला पर्याय नाही विकी. तू एकटाच खेळाडू शिल्लक आहेस. पाहूया विकी काय करतोय. आणि या ठिकाणी विकी बाद झाला. विकी त्या रेषेला तुझा स्पर्श झालेला. धुमाकूळची धुमाळ. पाहूया सेकंड इयरचे खेळाडू काय करतायत ते. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर बीएससी 17 आहे आणि सेकंड इयर 14 आहे. बीएससी थर्ड इयर 17 आहे. देशमुख पुन्हा एकदा मध्ये आलेला आहे. पाहूया काय संघासाठी कमाल करतोय का. नसेल तर त्याला एखादी लेमन गोळी देऊन बघा काय फरक पडतोय का. या ठिकाणी पाहूया. 2 दिले तरी चालतील पण काय तर कर संघासाठी. आणि पुन्हा एकदा खूप सुंदर पकड. अमृत गुण प्राप्त झालेला आहे. पुन्हा एकदा थर्ड इयरचा धुमाकूळ घालणारा खेळाडू धुमाळ सगळ्या अवलंबून आहे. गुण प्राप्त झालेला आहे. सेकंड इयरचे खेळाडू तेवढ्याच चिवटपणे खेळ खेळताना दिसत आहेत. थर्ड इयर मध्ये 2च आकर्षक चेहरे या ठिकाणी. एक देशमुख एक धुमाळ. पाहूया काय होतंय ते. अरे विकी स्वतःला सावरला आणि बाद. देशमुख रेडवरती आलेला. अगदी हलत झुलत डोलत रेड या ठिकाणी येत आहे. डोलणारी रेड, हलती झुलती डोलती रेड या ठिकाणी येत आहे. अरे कबड्डी म्हणा, कबड्डी म्हण. कबड्डी म्हणा. आणि बाद झालेला आहे. परत एकदा सेकंड इयरची रेड पाहूया काय होतं ते. आणि बाद देशमुखाने बाद केला. धुमाळा या ठिकाणी जर बाद केला तर द्वितीय वर्षाचा संघ जिंकू शकतो. हा महत्वाचा खेळाडू याला तुम्हाला धरावंच लागणार आहे. पंचाचा निर्णय काय. थर्ड इयरला पुन्हा एकदा एक गुण. सेकंड इयरचा एक चपळ खेळाडू. त्याचं टार्गेट असणार आहे धुमाळ. पाहूया काय होतंय ते. अटीतटीचा सामना या ठिकाणी होतो आहे. आणि बाद रेडचं व्हा बाजूला. चला अमृत मगरची या ठिकाणी पहिलीच रेड आहे. पाहूया काय होतंय ते. अमृत मगर पाहूया संघासाठी गुण घेऊन येऊ शकतायत का अमृत मगर बाद होत आहे. अत्यंत अटीतटीचा सामना होतो आहे. शेवटचे काही वेळ या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे. 4च खेळाडू बीएस सेकंड इयर कडे आहेत. पाहूया काय होतोय.
सेकंड इयरचे एक रेड. हा खेळाडू खूप मजबूत आहे. रेड आणि संरक्षणासाठी दोन्ही. अमृत मगरची सुंदर पकड. गुणाच्या तालुक्यामध्ये आघाडीवर विकी रेड लागलेला आहे. पाहूया विकीला काय करतात ते. विकी को पकडना मुमकिन नहीं नामुमकिन है. विकी 33 नंबर. पाहूया विकीचं काय होत आहे ते. विकीची उचलबांगडी करतात की काय. आणि भायाला विकीला 5 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. पाहूया आता शेवटची वेळ या ठिकाणी. शेवटीच्या वेळी बीएससी सेकंड इयरचा संघ काही पुनरागमन करतोय का. चला व्हॉलीबॉल ग्राउंडवर ज्युनियरच्या मुलांनी जायचंय तिकडे. आता व्हॉलीबॉलचा सामना सुरू होता आणि गुलाट